जेव्हा मी बोलते ना तेव्हा लोक माझ्यावर नाराज होतात अनेक वेळा, पण गेले 2 वर्ष महाराष्ट्राचं गृहमंत्रालय आणि गेले 1-1.5 वर्ष पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था, आणि मी जे बोलते ते डेटा ड्रिव्हन बोलते. मी कधीही वैयक्तिक कुणावरही आरोप करत नाही. डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. त्याच्यामुळे डेटानी जाऊया आपण. गेल्या 1-1.5 वर्षामध्ये आपण बघाल पुण्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ज्याला शिक्षणाचं माहेरघर आपण ज्याचा पुण्याला आम्हाला सार्थ अभिमान होता की लोक देशातून त्यांची मुलं पुण्याला एका विश्वासाच्या नात्याने शिकण्यासाठी पाठवतात. जिथे शिक्षणाचं माहेरघर आहे तिथे आज दुर्दैवाने क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र असं मीडियामध्ये येतं आहे. हे अतिशय दुर्दैवी आणि वेदना देणार आहे. पूर्णपणे प्रशासन आणि महाराष्ट्रातलं गृहमंत्रालय हे कोलॅप्स झालेलं आहे. तुम्ही बघताय महिलांविरोधी ज्या होणाऱ्या घटना आहेत दुर्दैवाने वेदना देणाऱ्या आहेत. सगळ्यांना त्या वाढत चाललेल्या आहेत, कुठेही थांबत नाही आहेत. आणि त्याचबरोबर कोयता गँग असेल, कोयता गँग तर एवढी त्यांची हिंमत झाली आहे की ते पोलिसावर हल्ला करतात. हिट अँड रनच्या केसेस सातत्याने वाढत आहेत. आज तर लालबागला जी घटना झाली ती तर भयानकच आहे. त्यामुळे दुर्दैव आहे की वर्दीची भीती किंवा गृहमंत्रालयाचा जो एक भीती, आदरयुक्त भीती, चुकीची भीती नाही, आदरयुक्त भीती जी असायला पाहिजे ती दुर्दैवाने या गृहमंत्रालयाची महाराष्ट्रात राहिलेली नाही. आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रचंड म्हणजे मला नाही वाटत महाराष्ट्रात इतका गोंधळ कधीच होता जेवढा आज आहे. मालवणमधला शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला शिल्पकार शहीदी बाबतीत अजून देखील सापडलेला नाही पोलिसांना, आणि यामध्ये त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का अशा प्रकारचे आरोप देखील होताना शक्यता नाकारता येत नाही. असं असतं इन्कम टॅक्स, CBI आणि ED विरोधी पक्षावर खोटे आरोप करून पकडायला यांना लगेच सगळे सापडतात. जेव्हा त्यांच्याकडून चुका होतात तेव्हा अनेक लोक गायब असतात आणि ते यांना सापडतही नाही. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. प्रचंडपणे ते सगळं इथे कोलॅप्स झालेलं आहे. दुर्दैव आहे की महाराष्ट्राची चर्चा आज देशपातळीवर जेव्हा होते ती अशाच या सरकारच्या अपयशामुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे होते. अजितदादा यांची जनसन्मान यात्रा जी आहे ती बारामतीत पोहोचलेली आहे. काही पोस्टर्स पाहायला मिळतात की यंदा अजितदादाच मुख्यमंत्री. मला याची काय माहिती नाही. काही बदलापूरमध्ये जी घटना घडली त्यानंतर आता पत्रकारांवरही गुन्हे दाखल करण्यात आले. श्रद्धा ठोंबरे हिला देखील गुन्हे शाखेने नोटीस बजावलेली आहे संपूर्ण प्रकरणात. एकतर हे सरकार हे महिला विरोधी आहे हे सातत्याने त्यांच्या सगळ्या कृतीमधून दिसतं. अनेक महिला ज्या तिथे आंदोलन करत होत्या, ह्या देशामध्ये हा देश पहिला तर संविधानाने चालतो, तो अदृश्य शक्तीच्या मनाने चालत नाही. त्याच्यामुळे अदृश्य शक्तीला या राज्यांनी रिजेक्ट केलेला आहे. हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार. आणि ह्या पातळी तुम्हाला आठवत असेल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की भारतीय जनता पक्षाचे एक नेते असं बदलापूरच्या बाबतीत म्हणत होते की हे सगळे बाहेरून आलेले लोक होते. आणि नंतर तुमच्याच चॅनलवर मी रिपोर्ट पाहिला की सगळे ज्यांनी आंदोलन करते होते ते स्थानिकच होते. आणि मला पुढचा प्रश्न भारतीय जनता पक्ष आणि गृहमंत्रालयाला विचारायचा आहे की समजा या देशामध्ये संविधानाने हा देश चालतो, प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे. तेव्हा समजा आम्ही मुंबईत आता काल आम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं म्हणजे आम्ही काय गुन्हेगार झालो? जर समाजामध्ये किंवा देशामध्ये चुकीच्या घटना होत असतील तर संविधानामध्ये आम्हाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचा अधिकार आहे आणि तेच आम्ही करतोय. त्या बदलापूरची घटना प्रचंड वेदना देणारी होती आणि तिथे आंदोलन झालं, तिथे महिला रस्त्यावर उतरल्या, त्यांच्यावरही केसेस केलेल्या आहेत या सरकारने. त्यामुळे महिला विरोधी हे सरकार आहे आणि अतिशय असंवेदनशील आहे सरकार. शरद पवार यांना Z+ सुरक्षा पुरवण्यात आली होती, त्यांनी नाकारली आहे. मात्र पुढचे 4 दिवस हे Z+ सुरक्षेमध्ये असणार असल्याची माहिती समोर येते. काय नक्की आपल्याला? मला नाही याची काय माहिती. रामराजे नाईक निंबाळकर जे आहेत तुतारी घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी असं म्हटलं की जर निर्णय नाही झाला माहितीतला तर तुतारी घेतली तर चालेल का, असं त्यांनी म्हटलेलं होतं. तरी पाहिजे माझ्या ऐकण्यात किंवा वाचण्यात दोन्ही आले. महायुतीच्या जागा वाटपाची सद्यस्थिती काय आहे नेमकी आणि काय कधी जागा वाटप स्पष्ट होईल? महाविकास आघाडीची कालही काही चर्चा झाल्या. पुढच्या 10 दिवसामध्ये
ही पूर्णपणे चर्चा एक 10-12 दिवसातच होईल. कारण का आता बघा आपण ऑलरेडी सप्टेंबरमध्ये आहोत. पुढचे 8-10 दिवस परत गणपतीमध्ये सगळे व्यस्त होतील आणि त्यानंतर पितृपक्ष आणि मग दसरा आणि त्यानंतर आचारसंहिता लागेल. एक साधारणपणे जे कानावर येतं आहे, आम्हाला काय माहिती नाही, पण खरं तर ऑक्टोबरमध्येच आपलं मतदान व्हायला हवं होतं. पण अदृश्य शक्ती ही स्वतःला पाहिजे तेच करते अनेक वेळा देशामध्ये आणि त्याच्यामुळे जे काय कानावर येतं आहे ते 8-10 ऑक्टोबरला आचारसंहिता लागेल आणि 10 आणि 15 नोव्हेंबरमध्ये पर्यंत मतदान आणि रिझल्ट होईल असं कानावर येतं आहे. त्यामुळे पुढच्या एक 8-10 दिवसामध्ये आम्हाला हे फायनल करायलाच लागेल. याचं कारण असं की सगळ्या उमेदवारांनाही वेळ मिळाला पाहिजे. म्हणजे आता इच्छुक सगळ्याच पक्षाचे कामाला लागलेलेच आहेत. पण त्याचबरोबर जितका लवकर निर्णय होईल तेवढं कॅन्डिडेट्सला जास्त योग्यच राहतं. महायुतीकडून भाजपाच्या सर्वाधिक 150च्या आसपास जागा लढवतील असं म्हणलं जातं. त्यांच्या मित्रपक्षांचा दावे जे मुख्यमंत्रीपदाचे होते ते मग अशा कुठेतरी उधळीस होताना दिसून येते. तुम्हाला खरं सांगू, एकतर त्यांनी काय करावं त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्या मित्रपक्षाशी कसं वागतं हे गेले मी 18 वर्ष खासदार आहे. दिल्लीमध्ये मी फार जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे मला काय फार आश्चर्य त्याचं वाटत आहे. पण शेवटी त्यांनी आपल्या युतीमध्ये आघाडीमध्ये काय करावं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न. त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी त्यांच्या मित्रपक्षांना विचारला तर जास्ती संयुक्तिक आहे. याला जोडून एक सर्वे करण्यात आला आहे राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. सायकोलॉजिस्ट दयानंद नेने यांनी केलं आहे. यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या चेहऱ्यावर फडणवीस आहेत, तर दुसऱ्या चेहऱ्यावर उद्धव ठाकरे आणि तिसऱ्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा या सर्वे दाखवते. काय वाटतं नेमकं? सर्वे करायचा अधिकार आहे, लोकशाही आहे, कोणी करावं. साधारणपणे आमच्यासारखे लोक जेव्हा सर्वे बघतात ना, मी कुठलाही सर्वेला कमी लेखत नाही. पण सर्वे साईज काय आहे, कुठल्या एरियामध्ये केला आहे, खूप कॉम्प्लिकेशन. ज्याला थोडंसं हा अभ्यास करतो, जे तुमच्या चॅनलमध्येही असतील अभ्यासक असे, त्यांना विचारा की साईज मॅटर्स, एरिया मॅटर्स, खूप गोष्टी असतात त्याच्यात. तो एक सायंटिफिक सर्वे असतो. तो असं नाही की आपलं गेलं 10 लोकांना विचारलं, असं नसतं. ते खूप कॉम्प्लेक्स सायन्स आहे ते. त्यामुळे ठीक आहे, आता त्यांना तसं वाटत असेल तर तसंच आहे. आणि राहुल गांधींनी असं म्हटलंय की भाजप सत्तेत आल्यानंतर अल्पसंख्यांवरचे हल्ले जे आहेत ते अधिक वाढत चाललेले आहेत. सत्य आहे. कालच बघा ना काय झालं, नाशिकला रेल्वेमध्ये जी घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे. आणि अल्पसंख्याक ते अनेक भारतीय जनता पक्षाने असं केलं की अल्पसंख्याक म्हणजे फक्त मुस्लिम असं होत नाही. त्याच्यात सिखी येतात, पारशीही येतात, ख्रिश्चन्स येतात. अल्पसंख्याक म्हणजे कोण, जो नंबर्सनी कमी आहे. म्हणजे बांगलादेशमध्ये हिंदू कमी आहेत, ते मायनॉरिटी होतं. तसंच भारतामध्ये अनेक असे आहेत जे म्हणजे मग मुस्लिम आहेत, पारशी आहेत, जैन आहेत, शीख आहेत, हे सगळे मायनॉरिटीमध्ये येतात. त्यामुळे प्रत्येक देशामध्ये जे नंबरनी कमी असतात, म्हणजे बांगलादेशमध्ये जसे हिंदू आहेत त्यांना प्रोटेक्ट करणं ही बांगलादेशच्या सरकारची नैतिक जबाबदारी आहे. कारण का तिथे हिंदू बांधव आपले कमी आहेत. तसंच भारतामध्ये जे अल्पसंख्याक आहेत त्यांची सगळ्यांची नैतिक जबाबदारी ही कुठल्याही सरकारची असते, साहजिक आहे. तर नितेश राणे असं म्हणत आहेत की माझ्या वाकड्यात जाऊ नका, किड्या मुंग्यासारखं मारेन, मी 63 एन्काउंटर आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. हा प्रश्न मला एकतर ते बोललेले माझ्या कानावर किंवा वाचनात आलेलं नाही. आणि हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुमचा एकूण प्रश्न हा कायदा सुव्यवस्थेचा वाटतो. मला असं वाटतं हा आपण आदरणीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे. कारण का मला या विषयाचा अभ्यास खूप कमी आहे. एन्काउंटर वगैरे या गोष्टी माझ्या संस्कारातच नाही. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आणि मी ऐकलाच नाही, त्याच्यामुळे मला माहिती. एकनाथ शिंदे यांनी तुमचं जे कालचं आंदोलन झालं त्यावरती प्रतिक्रिया दिली आहे की ते म्हणतात की जे घरी बसले होते ते आता पुन्हा एकदा चालू लागलेले आहेत. उद्धव ठाकरेंवर टीका त्यांनी. लोकशाही आहे ना, बोलायचा अधिकार आहे. एक तर गोष्ट चांगली आहे की भारतीय जनता पक्षाने ना आमचे सगळे पक्ष ना भ्रष्टाचार मुक्त करून टाकले. त्याच्यामुळे बाकी काही आरोप करा पण भ्रष्टाचारातून आम्ही मुक्त झालो. म्हणजे मग आम्ही घरी बसलो, बाहेर फिरलो, जे काय आरोप असतील ते करा, पण ते भ्रष्टाचारापेक्षा नक्कीच बेटर आहे. अल्पसंख्यांबद्दल महायुतीमध्ये खरं तर 2 मतं पाहायला मिळतात. एक राणे गट आहेत जे मुस्लिमांविरुद्ध आक्रमक होताना पाहायला मिळतात, तर दुसरीकडे अजित पवार यांनी असं सुद्धा म्हटलं की जे ट्रेनमध्ये ज्या मुस्लिम व्यक्तीला मारहाण झाली त्या मारहाण करणाऱ्या आरोपींना कडक कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे 2 मतं दिसतात. कसं पाहता यामध्ये? मला आश्चर्य वाटत नाही, कारण का ते सरकारच ऑफ कन्व्हिनियन्स आहे, कॉन्फ्लिक्टच आहे त्यांच्यामध्ये. आणि मला आठवतं देवेंद्रजी आमच्याबद्दल बोलायचे की आमचं सरकार
हे आमच्या वजनानीच पडेल, पण आमच्यात कॉन्फ्लिक्ट नव्हते. आम्ही ED CBI वापरायची गरजच नाही. आम्हाला ना EDची गरज आहे सरकार पाडायला, ना CBIची गरज आहे. या देशातला, राज्यातला जो इमानदार, लोकशाहीवर विश्वास ठेवणारा मायबाप मतदार जनता आहे ना, तीच ह्यांना घरी पाठवेल. त्यामुळे दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्ष म्हणजे हा 2.0 आहे. भारतीय जनता पक्ष ओरिजिनल भारतीय जनता पक्ष असा नव्हता. भारतीय जनता पक्ष मी अनेक वर्ष, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी त्यांचं एवढ्यासाठीच कौतुक करीन की एक अतिशय सुसंस्कृत पक्ष. मी अनेक वर्ष त्यांच्या सगळ्या मोठ्या नेत्यांची भाषणं पार्लमेंटमध्ये मी ऐकलेली आहेत. म्हणजे अटलजी, अडवाणीजी, राजनाथ सिंगजी, त्यानंतर सुषमाजी असतील किंवा कैलासवासी अरुण जेटलीजी असतील. आमच्या सगळ्या जरी आमची वैचारिक आमचे मतभेद असतील तरी अतिशय सुसंस्कृत नेतृत्व हे भारतीय जनता पक्षाचं आम्ही संसदेत पाहिलेलं आहे. आता या BJP 2.0 हे जे नवीन आलेली आहे ही भारतीय जनता पक्ष आम्ही ओळखतच नाही. हे खूप वेगळं आहे आणि हे आपले भारतीय मराठी संस्कार नाही. त्याच्यामुळे दुर्दैव आहे. आणि हा कॉन्फ्लिक्ट जो तुम्ही अजित पवार आणि राणे वगैरे तुम्ही जे मला प्रश्न विचारत आहे, हे प्रश्नाचं उत्तर मला विचारायच्या ऐवजी हे प्रश्न तुम्ही त्यांच्या युतीला विचारले पाहिजेत. कारण का हे कॉन्फ्लिक्ट आमच्यात नाही आहे, हे त्यांच्यात आहे. तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये 2 दिवसापूर्वी तुम्ही अजित पवारांचं पाकिट उठण्याच्या विधानावरचे नाराजी पडसाद उमटताना दिसून येत आहेत. एखाद्या व्यक्तीचे गुन्ह्याच्या संदर्भामध्ये अशा स्वरूपाचं विधान करणं, याच्यावरनं राष्ट्रवादी अजित पवार दादांकडनं नाराजी व्यक्त केली गेली. एकतर मी कुणाचंही नाव घेतलेलं नाही आणि तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ पाहिला, प्रॉब्लेम असा झाला आहे की सगळे घाईघाईतच सगळं करतात. माझी तुम्हाला माध्यमांना विनंती आहे, त्या 9 मिनिटात 9 बातम्या करतात ना, त्या जरा थोड्या 2 मिनिटाच्या करा. याचं कारण असं, माझं भाषण जर पूर्ण कोणीतरी ऐकलं असेल तर मी माझं भाषण करत होते. त्याच्यात कुणाचंही नाव नाही, कुणाचा उल्लेख नाही. लोक का स्वतःवर ओढून घेत आहेत, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, तिथे बसलेले एक ज्येष्ठ गृहस्थ मला असं म्हणाले, मी 4 वाजता उठतो. तर मी म्हणलं तो माझा प्रॉब्लेम नाही हो, तुमच्या बायकोला उठावं लागत असेल तुम्हाला चहा द्यायला. इट वॉज ऑन अ लाईट नोट. मी कोणाचं नाव घेतलं का? नाही. मी कुणावर टीका कधी केली का? नाही. मी कधीच वैयक्तिक टीका करत नाही. लेट्स गो बाय डेटा. मी पॉलिसीवर बोलते. आणि अजित पवारांचा जो गट आहे त्यांनी स्वतःवर का ओढून घ्यावं? ते सगळेच लवकर उठता ना, तुम्ही पण लवकर उठत असाल. कशावरनं मी तुमच्याबद्दल बोलत नाही, तुमच्याबद्दलही बोलू शकत असेल. मी सदानंद सुळे रोज 5 वाजता उठतात, सदानंद सुळेंबद्दल असेल. सदानंद जेन्युअनली 5 वाजता उठतो. त्याच्यामुळे असं त्यांनी स्वतःवर का ते ओढून घ्यावं ह्याची मला गंमत वाटते. मुंबईतील जागावाटप अद्याप रखडलेलं आहे, परंतु दुसरीकडे तुम्ही मात्र अणुशक्तीनगरमधल्या एका प्रचाररथाची पाहणी केलेली आहे. म्हणजे अजून जागावाटप झाली नसताना आता प्रचाररथाची पाहणी करणं नाही. एखादा कार्यकर्त्यांनी काय आयडिया आणली, एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकार आहे ना, तो असं कसं? मला फार दडपशाहीची सवय झाली. हिंदी करूया, झालं मराठी. सबसे पहला सवाल ये है कि नीतीश राणे जिस तरह का वक्तव्य करते हैं रामगिरी महाराज को लेकर कि अगर रामगिरी महाराज के खिलाफ किसी ने भी मुसलमानों ने कुछ बयान दिए तो मस्जिद में घुसकर मारेंगे. मेरे ख्याल से एक तो मैंने सुना नहीं है आप वक्तव्य मुझे पूछे ना, मैंने पेपर में पढ़ा है, तो टिप्पणी करना शायद ठीक नहीं होगा. लेकिन अगर आपने सवाल पूछा है तो मेरे ख्याल से कोई भी वायलेंस का अगर प्रश्न हो समाज में तो इसके नोटिस ये होम मिनिस्ट्री ने, गृह मंत्रालय ने लेना चाहिए. तो ये सवाल मुझे आपने नहीं पूछना चाहिए, देवेंद्र जी को पूछना चाहिए, वो इस राज्य के गृह मंत्री. आप लगातार पुणे हो या महाराष्ट्र हो की लॉ एंड ऑर्डर पर लगातार बोलती रही, खासकर पुणे जो है वो क्या क्राइम कैपिटल होता जा रहा है? कहीं से जिस तरीके से लगातार वहाँ से खबरें आती हैं. नहीं, क्राइम कैपिटल आपके चैनल से ही दिखाया जा रहा है ना. हर दिन आपके ही चैनल पे दिखाया जाता है कि महाराष्ट्र में तो क्राइम बढ़ ही रहा है, जो केंद्र का डेटा कहता है. आप केंद्र सरकार का डेटा जो हर MP को मिलता है, हर सांसद को मिलता है, उसमें क्राइम और महिलाओं के खिलाफ जो क्राइम है वो सबसे ज़्यादा महाराष्ट्र में बढ़ रहा है. ऐसा मैं नहीं कह रही हूँ, केंद्र सरकार का डेटा कह रहा है. और महाराष्ट्र में सारे, अगर TV देखे या आप पेपर पढ़े, रोज़ सुबह TV भी देखे या पेपर पढ़े, आपके ही सब चैनल्स में दिखाया जा रहा है कि पूना में बहुत सारी ऐसी घटनाएं हो रही है जहां क्राइम बढ़ता जा रहा है. जैसे कोयता गैंग हो, किसी की छेड़छाड़ हो, गाड़ी तोड़ना हो, चोरी हो, बलात्कार हो, बहुत सारी ऐसी जो खून हो,
ऐसी सारी जो घटनाएं हो रही है, बहुत पीड़ा होती है मुझे, क्योंकि ये सारी घटनाएं पूना में हो रही है। वहाँ के खासकर पालक मंत्री का इस पर ध्यान नहीं है क्या? क्या प्रचार में इतनी बिजी हैं कि पुणे उनके लिए अलग हो गया, दूर हो गया? देखिए, आपके सवाल में ही मेरा जवाब है। एक तो मैं किसी पे टिप्पणी नहीं करना चाहती, लेकिन गृह मंत्रालय को जवाब देना पड़ेगा। गृह मंत्री जवाब दे कि पूना में जो क्राइम बढ़ा जा रहा है उसमें आपका ध्यान क्यों नहीं, और सिर्फ पूना में नहीं, महाराष्ट्र में क्राइम बढ़ा जा रहा है। आता है जिस तरीके से हम देख रहे हैं, चुनाव नज़दीक आ रहा है, लेकिन अभी दोनों ही बड़े गठबंधनों में सीट शेयरिंग को लेकर के तनाव बना हुआ है। बीजेपी की तरफ से कल कहा गया कि अगले 10 दिनों में उनका मामला निपट जाएगा सीट शेयरिंग का। एमबीए की क्या तैयारी है और कब तक का सीट शेयरिंग? एक तो मैं स्पष्ट कर दूँ आपको, हमारे यहाँ कोई तनाव नहीं है। हमारे यहाँ बिल्कुल तनाव कहीं भी नहीं है। बहुत अच्छी तरह से चर्चाएं होती है, और एक सशक्त लोकतंत्र में चर्चा तो होनी चाहिए, और हमारी तरफ से तो हम संविधान से ही सब करेंगे। तो इस तरह से चर्चा होगी, अच्छी चर्चा सबके साथ करेंगे, सबका मान सम्मान होगा और सबको न्याय मिलेगा। सीट शेयरिंग कब तक पूरी हो जाएगी? 8-10 दिन में क्लियर हो जाएगा पूरा पिक्चर। हर बार पिछली बार लोकसभा में ये सबकी ओर से एक शिकायत रही थी कि सीट शेयरिंग में या उम्मीदवार जाहिर करने में वक्त निकल जाता है और फिर ऐसे में काम करने का मौका नहीं पाता। इसका खामियाजा भी कई बार भुगतना पड़ता है। नहीं, बहुत सर बिल्कुल सही है बात। तो किसी भी कैंडिडेट को, जो उम्मीदवार होता है, उसको जितना ज़्यादा टाइम मिले उतना उसके लिए अच्छा रहता है। तो हमारी भी कोशिश रहेगी कि जल्द से जल्द ये सीट शेयरिंग है और हर कैंडिडेट को अच्छा टाइम मिले। मैम, जिस तरीके से देवेंद्र फडणवीस ने कल नेहरू जी का उदाहरण दिया था और कहा था कि शिवाजी महाराज के ऊपर किस तरह की टिप्पणी उन्होंने की थी, आज संजय राउत ने उसका जवाब देते हुए कहा है कि पता है मुझे पूरा माफ़ी मांग ली थी। सही है, डिस्कवरी ऑफ इंडिया के बारे में। उस इतनी पुरानी बातों को इतिहास से निकालना और उस पर टीका टिप्पणी करना आप सही है? नहीं, क्योंकि देवेंद्र जी के पास एजेंडा भी नहीं है ना। देवेंद्र जी ने माफ़ी मांगी क्या? माफ़ी मांगी मोदी जी ने मांगी, लेकिन मोदी जी के माफ़ी के बारे में पवार साहब कल बोल चुके हैं ऑलरेडी। और मेरे ख्याल से अजीत पवार जी ने माफ़ी मांगी, सीएम ने माफ़ी मांगी। देवेंद्र जी का कोई बयान मुझे सुनने को नहीं आया, और देवेंद्र जी का कोई बयान जो भी आया वो मेरे ख्याल से कुछ और ही बोले। अभी मुझे याद नहीं क्या बोले वो, सूरत लुटाने के बारे में बोले। उन्होंने कुछ जो कॉन्ट्रैक्टर का क्या करेंगे इसकी इन्क्वायरी, क्योंकि वो भी गृह मंत्री है इस राज्य के। लेकिन मेरे ख्याल से इस केस में उन्होंने तो कुछ और, उनका हमेशा काउंटर अटैक होता है। वो मंत्री है और मेरी भी उनसे बहुत अपेक्षा है, क्योंकि एक युवा है, इस राज्य के मुख्यमंत्री होना रहे। उनके पार्टी को बहुत बार लगता है कि वो उन्होंने ही मुख्यमंत्री होना चाहिए था। उनके भी एक मंत्री ने कहा था, 10 दिन पहले की बात है या 15 दिन, आप ही के चैनल पे मैंने देखा था कि लाडली योजना चालू रहेगी अगर देवेंद्र जी मुख्यमंत्री बनेंगे। मैं नहीं कह रही हूँ, आपके चैनल पे भारतीय जनता पार्टी के नेता ने ही कहा था। तो मेरे ख्याल से आज जो मेरी देवेंद्र जी से बहुत सारी अपेक्षा थी, और मुझे दुख हुआ कि देवेंद्र जी आजकल जब टीवी पे आते हैं तो सवाल का जवाब नहीं देते, कहीं इतिहास में कुछ और ही रेफरेंस दे देते, और जो सरकार होती है उसको जवाब देना चाहिए, इसी तो सरकार में है। आपने जो रेफरेंस दिया, पवार साहब ने कल जिस तरह से प्रधानमंत्री मोदी ने छत्रपति शिवाजी की बात करते हुए सावरकर का उल्लेख किया, तो इसे माफ़ी मांगा जाएगा क्या पीएम की तरफ से? नहीं, आप वो तो आप बीजेपी को पूछना चाहिए ना आपको। वो माफ़ी है, वो दुख की बात है, वो ट्रांजैक्शन नहीं है कि आपने एक साइड से मैंने आपको माफ़ी मांगी फिर आपने मुझे मांगी। ऐसा नहीं होता है। ये हमारे आस्था और श्रद्धा का विषय है। छत्रपति शिवाजी महाराज हमारी श्रद्धा है, हमारी आस्था है, हमारे भगवान के रूप में है वो, इसलिए वो हमारे आस्था का विषय है। इसीलिए उसको किसी ने भी हल्के ना नहीं लीजिए, ऐसी मेरी विनम्र विनंती है सारों से। और जिस तरह से भारतीय जनता पार्टी के नेता और उनके गठबंधन के इस राज्य के जो शिक्षा मंत्री है, उन्होंने जिस तरह से इसका मजाक उड़ाया है, ये बहुत दुख की बात है और बहुत चिंता की बात है कि कितना हल्के में ये सरकार लेती है। प्रॉब्लम ऐसा है, पैसा और पावर, उनको लगता है उससे सब खरीदा जा सकता है। 50 खोके एकदम होके 10 लोग 40 लोग खरीदे होंगे। इस देश का, इस राज्य का हर आदमी बिकाऊ नहीं है, वो ईमानदार है। तो मैं फिर से एक बार रामगिरी महाराज के मुद्दे पे आऊँगा। जिस तरीके से राजनीतिक हलकों में उनके बयान को समर्थन किया जा रहा है, विरोध किया जा रहा है, कल नीतीश राणे के खिलाफ 2 FIRs दर्ज हो गई हैं। क्या आपको लगता है कि FIR दर्ज करना पर्याप्त होगा? ये सवाल देखो, मुझे नीतीश राणे जी को मैं फॉलो नहीं करती, तो मुझे पता नहीं उन्होंने क्या कहा है या क्या नहीं कहा है।
तो मुझे नहीं पता, ना मेरे पेपर में देखा है, ना टीवी पे देखा है, ना ट्विटर में मुझे कुछ पता है। ये सारे सवाल जो हिंसा के हैं आपने देवेंद्र फडणवीस जी को पूछने चाहिए, क्योंकि इस राज्य के गृह मंत्री वो है। जो भी वायलेंस क्रिएट करेगा तो उसका जवाब और अकाउंटेबिलिटी तो गृह मंत्रालय ने देनी चाहिए ना। नहीं, एक देवेंद्र फडणवीस जी का एक ट्वीट है, पोस्ट है, ऐसे है कि कांग्रेस पार्टी ने, महाविकास आघाड़ी ने कभी भी छत्रपति शिवाजी महाराज का सम्मान नहीं किया। पंडित नेहरू का, इंदिरा गांधी का एक भी लाल किले का भाषण नहीं है जिसमें छत्रपति शिवाजी महाराज का उल्लेख हो। मध्य प्रदेश में कांग्रेस सरकार ने छत्रपति शिवाजी महाराज का पुतला हटा दिया है। क्या इसी को वो माफ़ी मांगेंगे? कांग्रेस ने जो गलत इतिहास पढ़ाया उसकी माफ़ी वो मांगेंगे? एमवीए और कांग्रेस को इन सब बातों को की माफ़ी मांगनी चाहिए। पोस्ट करता है। प्रॉब्लम है देवेंद्र जी का, देवेंद्र जी छुप रहे। ही इज़ बिकमिंग अ प्रिजनर ऑफ द पास्ट एंड हिस्ट्री। वो वास्तव में ही नहीं रह रहे, ये दुख की चीज़ है। महाराष्ट्र में क्राइम बढ़े जा रहा है। अभी एक पुतला, जिस तरह से छत्रपति शिवाजी महाराज का अपमान हुआ है, बदलापुर की घटना हुई है, इस पे वो कुछ टिक्का टिप्पणी नहीं कर रहे। 70 साल पहले जो हुआ उसकी माफ़ी मांगी गई, क्लैरिफिकेशन आया गया, सब पे वो बोल चुके। लेकिन आज जो हो रहा है, मुझसे, मेरी देवेंद्र जी से उम्मीद न थी। मुझे लगता था ही विल लीड फ्रॉम द फ्रंट। वो बड़े नेता है और आगे आके बोलेंगे ठीक है गलती हो गई, मैं सुधारूंगा, ऐसी मेरी अपेक्षा थी। लेकिन बहुत दुख की बात है कि वो इतिहास के पीछे छुप रहे हैं और जो वास्तव इस राज्य का है उसकी जिम्मेदारी नहीं है। ही हैज़ फेल्ड अस एज अ होम मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र। तो आपको लगता है कि महायुति में जो कुछ फिलहाल की जो स्थिति है उसमें सब कुछ ठीक है, ऐसा लग नहीं रहा? क्योंकि एक और तानाजी सावंत का वक्तव्य, फिर उनके गणेश आके बीजेपी का वक्तव्य, और फिर राष्ट्रवादी कांग्रेस के भी कई कार्यकर्ता नाराज़गी। महायुति में सब कुछ ठीक है आपको लग रहा है? नहीं, वो उनका अंतर्गत कॉन्फ्लिक्ट है ना। अगर उनके बीजेपी के दो दोस्त नहीं एक दूसरे को देख पा रहे, बात करने पा रहे, सरकार कैसे चलाएगी? लेकिन ये उनका अंतर्गत, ये मुझे पूछने के अलावा आपने ये सवाल बीजेपी को पूछना चाहिए। इसके अलावा कई खासकर असदुद्दीन ओवैसी कहते हैं कि वक्फ बोर्ड की कुछ ज़मीनों का मामला है, जानबूझकर आप ये ला रहे हैं, जबकि वक्फ बोर्ड में आप दो गैर मुस्लिमों को शामिल करना चाहते हैं। क्या ये आप ऐसी बात आप जो मंदिरें हैं क्या उनके मामले में करेंगे? मेरे ख्याल से हमारी सबकी पार्लियामेंट में कोशिश थी कि वक्फ बोर्ड का बिल पास ना हो, और हमारी कोशिश रही और हमें उसमें यश भी आया कि एक सिलेक्ट ये जॉइंट पार्लियामेंट्री जेपीसी हो। तो जब तक ये जेपीसी की चर्चा सारी पूरी ख़त्म ना हो, मेरे ख्याल से इसमें बोलना गलत होगा। जो जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी की रिपोर्ट आएगी उससे ज़्यादा पता चलेगा कि एग्जैक्टली क्या हो रहा है उस कमेटी में। देवबंद के अरशद मदनी कहते हैं कि कहीं ना कहीं वक्फ की ज़मीनें हड़पने के लिए सारा कुछ किया जा रहा है। मेरे ख्याल से सिलेक्ट का ये जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी जेपीसी की पूरी रिपोर्ट आए, चर्चा हो, और मेरे ख्याल से हर स्टेक होल्डर, मेरी मांग जेपीसी की क्यों थी, क्योंकि मेरी कोशिश थी कि हर स्टेक होल्डर का सुना जाए और उसके बाद ही कुछ निर्णय लिया जाए। असदुद्दीन ओवैसी का एक बयान है कि वीडियो रिकॉर्डिंग की जाती है गौरक्षकों की, और फिर वो मारा जाता है मुसलमानों को, जिस तरह से वीडियो रिकॉर्डिंग पोस्ट की जाती है। एक तरीके से कहीं वो भी चैलेंज करते हैं, अगर इतना ही दम है तो अकेले में आए, हमसे मिले, हमसे बात, हमसे 1-on-1 करें। ये होम मिनिस्ट्री का फेलियर है ना। जिस राज्य में ये देश संविधान से चलता है, अदृश्य शक्ति की मनमानी से नहीं, तो ये सारी जो घटनाएं हो रही है वो संविधान के हक के खिलाफ है। इस देश में कोई भी हो, संविधान ने उसको समानता का हक, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने संविधान में उसको दिया है, तो ये संविधान के खिलाफ तो है ही। और आप देख रहे हैं हर जो एक्शन होता है वो संविधान के खिलाफ ही इनका होता है। रामराजे नाईक निंबाळकर का बयान सोशल मीडिया पे बहुत वायरल है। वो साफ साफ कहते हैं कि आने वाले समय में हम तुतारी भी हाथ में ले सकते हैं, क्योंकि स्थानीय कार्यकर्ताओं को बीजेपी तवज्जो नहीं देती है, ध्यान नहीं देती, और खासकर उनकी नाराज़गी रणजीत सिंह नाईक निंबाळकर को लेकर अभी भी कायम है। तो क्या तुतारी वो हाथ में लेंगे? क्योंकि वो साफ साफ कहते हैं कि अगर कुछ नहीं बात बनी तो तुतारी हाथ में नहीं। मैंने जो वक्तव्य आप बोल रहे हैं ना, मैंने सुना है ना कहीं पढ़ा है, और मेरे ख्याल से एक लोकतंत्र में जो विचारों की ये लड़ाई है, वो जो चाहे उस पार्टी में जा सकता है। ये तो संविधान ने उसको अधिकार दिया है। तो कोई भी हो,
उसको तो अधिकार दिया ही है ना। एक सशक्त लोकतंत्र में कौन से पार्टी से आप लड़ेंगे, इसका अधिकार तो संविधान में लिखा हुआ है। ऐसे लोगों का वेलकम है? नहीं, अभी मैं तो आप कह रहे हैं इसलिए मैं सुन रही हूँ। मैंने तो ना सुना है जो आपने कहा है, ना कहीं पढ़ा है, ना आज ना टीवी पे देखा सुबह, ना मैंने जो पेपर पढ़े सुबह उसमें नहीं था। तो जो मैंने पढ़ा नहीं, देखा नहीं, उस पर टीका टिप्पणी कैसे करूँ? इंद्रजित सावंत जे इतिहासकार आहेत त्यांनी फडणवीसांवर टीका केली, व्हिडिओ ट्विट केलेला आहे की शिवरायांनी सुरतेच्या केलेल्या प्रचंड लुटीची खबर औरंगजेबास लाहोरमध्ये समजली होती, पण नागपूरच्या फडणवीसांना अजून ती उमजलेली नाही। इंद्रजित सावंत हे खूप मोठे इतिहासकारक आहेत आणि मला असं वाटतं आज संजय राऊतजी सविस्तर या सगळ्या विषयावर बोललेले आहेत, त्यामुळे कदाचित देवेंद्रजींना त्यांच्या वाचनात हे आलं नसावं। पण मी इंद्रजित सावंतांना विनंती करेन की ते लिहिलेलं सगळं त्यांनी जर देवेंद्रजींना पाठवलं तर कदाचित ही चुकीची काही चर्चा आज होते समाजात ती होणार नाही। तर बावनकुळे असं म्हणाले की महायुतीत 10 दिवसांमध्ये जागा वाटपाचा प्रश्न ठरणार आहे, महाविकास आघाडी अद्याप मुंबईमध्येच अडकलेली दिसते। किंवा लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ना। भ्रष्टाचाराचे आरोप होण्यापेक्षा हा आरोप इज मच बेटर। जुडिशरी को लेकर मामले में राष्ट्रपति ने एक बहुत बड़ा वक्तव्य किया हुआ है कि पेंडिंग केस जुडिशरी के लिए बड़ा चैलेंज है, जब तक रेप जैसे मामलों में तात्काल न्याय नहीं मिलता तो लोगों का भरोसा उठ जाता है। यही तो हमारी मांग है, हम कब से कह रहे हैं। भले वो कलकत्ता की केस हो, महाराष्ट्र की केस हो, इस देश की हर बेटी ये भारत की बेटी है, और ऐसी जब गंदी घिनौनी हरकतें होती है तब फास्ट ट्रैक कोर्ट करके फांसी होनी ही चाहिए। इस देश में कहीं भी किसी भी राज्य में वो घटना हो, इस ऐसी सारी घटनाओं में हम सब ने ज़ीरो टॉलरेंस रखना चाहिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।